15 ऑगस्ट 1975 एकीकडे भारत स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि त्याच दिवशी प्रदर्शित होतो एक ग्रेट सिनेमा, ज्यामध्ये आजवर न पाहिलेली सिनेमॅटोग्राफी, आजवर न पाहिलेले ऍक्शन सिक्वेन्स, आजवर न पाहिलेले इमोशनल सीन्स आणि खलनायकाच्या भूमिकेत एक आगळा वेगळा चेहरा. पण या सगळ्या गोष्टी असूनही हा सिनेमा बघायला थिएटरमध्ये कोणीच येत नव्हतं. हो, शोले, जो आज भारतातला सर्वात ग्रेट मूवी मानला जातो, तो सुरुवातीला लोकांनी नाकारला होता. पण याचं नेमकं कारण तुम्हाला माहिती आहे का? आणि असं काय घडलं होतं की काही आठवड्यातच हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला? चला तर जाणून घेऊयात. नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. शोलेचे पहिले काही आठवडे बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे थंड गेले, कारण शोले प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट काहीसा गोंधळात सापडला होता. शोलेचे रायटर सलीम जावेद यांना तर शोलेकडून खूप अपेक्षा होती, कारण रमेश सिप्पी यांचा दिग्दर्शनातला अनुभव, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखे दमदार अभिनेते, संजीव कुमार सारखा तोडीचा कलाकार, अमजद खान सारखा नौका खलनायक आणि स्वतः सलीम जावेद यांची स्टोरी आणि डायलॉग्स, त्यामुळे सगळं पाहता शोले एक मास्टरपीस ठरणार अशी हवा आधीच तयार झाली होती. मात्र चित्रपट रिलीज झाल्यावर पहिल्या काही आठवड्यातील प्रतिक्रिया मिक्स आल्या होत्या. काहींना चित्रपटाची स्लो पेस, त्यातला व्हायलन्स आणि काहीसा वेगळा असलेला टोन समजलाच नाही. शिवाय काही सिने एक्सपर्ट्स आणि क्रिटिक्सने यावर अशी टीका केली की ही एक वेस्टर्न फिल्मची नक्कल आहे. एवढंच नाही तर काही ठिकाणी थिएटर मधले शो काढून टाकण्यात आले होते. चित्रपटाचा मूळ शेवट संजीव कुमार म्हणजेच ठाकूर गब्बरला ठार मारतो असा होता, पण सेन्सर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला, त्यामुळे चित्रपटाचा शेवट देखील बदलण्यात आला. परंतु ही गोष्ट काही प्रेक्षकांना खटकली. इतक्या भव्य निर्मितीनंतर अपेक्षित असं भावनिक शिखर गाठण्यात चित्रपट अपयशी ठरत असल्याचं मत पसरलं. त्यामुळे सगळं पाहता शोले सुरुवातीला फ्लॉप झाला. एका मॅगझिनने तर छापलं होतं की शोले हा वाईट चित्रपट आहे. यासोबत एका मोठ्या स्टारकास्ट समोर नवीन कोणता तरी विलन आणून उभा केलाय. प्रेक्षक याचा स्वीकार करू शकत नाहीत. सलीम जावेदचा चित्रपट 100% नाहीच चालणार. दुसरीकडे रमेश सिप्पी यांनी क्लायमॅक्स बदलून रिशूट करण्याचाही प्लॅन केला होता. त्या थिएटरमध्ये गर्दी देखील कमी होत होती. मात्र चित्रपटाची खरी ताकद म्हणजे त्याची पटकथा, पात्रांची मांडणी आणि संवाद. कितने आदमी थे, अरे ओ सांबा, बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना, हे सगळे संवाद लोकांच्या मनात घर करू लागले. त्यातच रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाची सर्व गाणी रिलीज करून टाकली. सर्वच गाणी लोकांच्या पसंतीस पडली आणि पुन्हा प्रेक्षक थिएटर्सकडे वळायला लागला. सिनेमाच्या फ्रेम्स आणि गब्बर सिंग सारखा विलन हळूहळू कल्ट फिगर होऊ लागला. एका आठवड्याने जिथे चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणी फारसं महत्व दिलं नव्हतं, तिथे आता थिएटर बाहेर रांगा लागायला लागल्या. शोले हा भारतातला पहिला स्टिरिओफोनिक साऊंड असलेला चित्रपट होता. ही सिनेमामधली टेक्निकल गोष्ट म्हणजे त्या काळातलं एक मोठं पाऊल होतं. थरारक ऍक्शन सीन्स, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी आणि माहोल क्रिएट करणारी गाणी, यामुळे चित्रपटाने एक नवा दर्जा सेट केला. जयवीरूची मैत्री, बसंतीची हलकी फुलकी शैली, ठाकूरचं आगळं वेगळं दुःख आणि अर्थातच गब्बरचा निर्दयपणा, हे सगळं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये तर सलग 5 वर्ष चित्रपट हाऊसफुल चालला. शोलेने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आणि भारतीय सिनेमाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. हा चित्रपट आजही कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. आज 50 वर्ष झाली तरी शोले लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यातली गाणी, डायलॉग्स आजही लोक तितक्याच उत्साहात ऐकतात आणि पाहतात. तुम्हाला आवडलेल्या शोलेचा आवडतं गाणं आणि फेवरेट डायलॉग कोणता आहे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.